हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. काल मी एक प्रवचनाला गेले होते. ते प्रवचनात स्वामीजी सांगत होते, तुम्ही नको त्या गोष्टींकडे लक्ष जास्त देता. म्हणजे आपले सगळ्यांना ते म्हणत होते. ते म्हणाले, गावचं लोढणं आपण आपले गळे का घालायला पाहिजे? आपण थंड राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे, तुमचं तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं तर आपलं जीवन खूप सुखकर आणि शांत, समाधानानं भरलेलं होऊ शकते. खूप प्रवचन खूप छान होतं. कित्येक वेळेला आपल्याला अध्यात्मात खूप काही चांगलं सांगून जातात. त्यामुळे जे काही मी समजून घेतलं, मला वाटलं तर आपल्याशी शेअर करावं. हे बघा, केव्हाही आपलं आपण असतो. म्हणजे आपण कधी दुसऱ्याशी स्वतःला कंपेअर करू नये. तो असा आहे, मी असं का नाही? तो उंच आहे, माझी उंची का कमी आहे? तो गोरा आहे, मी काळा आहे का? नाही, हे आपल्याला देवानं दिलेलं गिफ्ट आहे. हे माझं आहे. हे मी पूर्वजन्मापासून काही मागून घेतलेलंही असेल कोणा ठाऊक, पण माझं हे मी आहे. मी जे काही आहे तर मला आवडते, मी छान आहे. त्यामुळे कायम स्वतःवर प्रेम करायला आपण शिकायला पाहिजे. त्यामुळे रिमेंबर दॅट यू आर यू. माझं मी आहे. त्यामुळे कधी स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करून कमी मानू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि लोक तुमच्यावर द्वेष करत असलं तर त्यांना इग्नोर करा. इग्नोर करा त्यांना. बिलकुल लक्ष देऊ नका. आणि तुमचं ज्ञान काही तुम्हाला मिळवायचं आहे, ते ज्ञानासाठी तुम्ही हवरट झालात तरी चालेल. इथे हवरट मी प्लस पॉइंट म्हणून घेते. कशासाठी तुम्ही हवरट आहात इथे? ज्ञानासाठी. कुठलाही फील्ड असो. तुम्ही इंजिनिअरिंग शिकत असाल ते ज्ञानासाठी. अगदी आणि त्यातलं ज्ञान मिळवायला तुम्ही ग्रीडी असायला पाहिजे. आणि पुढचं, आपण कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. नाही, आता माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी हे कमीचं काही घेते. पैसे आल्यावर नाही, मला पैसे मी तेवढे मिळवणार, तेवढे मिळवल्यावर मी हे करणार. म्हणून कधी कॉम्प्रोमाइज करायला शिकू नका. कॉम्प्रोमाइज करूच नका. हवं तर मला मी मिळवणार आणि त्याच्यासाठी जादा काम करीन, मी जास्त मेहनत करेन योग्य मार्गानं आणि मिळवेन. कुठलंही ज्ञान असो, काही असो. नंतर हे सगळं तुम्ही प्रयत्न करत असताना कित्येक वेळा लगेच तुम्हाला यश मिळेल असं नाही. अपयश मिळेल 1दा 2दा 3 वेळेला, पण नंतर त्यातनं वर उठायचं आहे आणि आपण यश संपादन करायचं आहे. आणि मिळते यश, जात नाही. परवा मी तुम्हाला म्हटलं, एक मुलगा आला होता, 10 वेळा तो UPSCला बसला होता आणि 10व्या वेळेला त्याचं सिलेक्शन झालं. त्यानं 8 वेळा केल्यावर सोडून द्यायचं, ते काय झालं असतं?
त्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं का? नाही. त्यामुळे तुम्हाला फेलियर येईल, अपयश येईल, खचून जाऊ नका. आणि जास्त उमेदीनं कुठे चुकलं, माझं काय कमी पडलं हे विचार करा आणि जास्त मिळवा. आणि बोल्ड व्हा, करेजियस राहावा आणि रिस्क घ्यायला शिका. कधी कधी आपण रिस्क घेतलं नाही की आपण आहे तिथेच राहतो. असं करू नका. रिस्क घ्या, हरकत नाहीये, पण बी बोल्ड आणि करेजियस. आणि आपले भोवती तुमचे पाय खेचणारी, तुम्हाला कमीपणा देणारी लोक असली तर त्यांना लांब ठेवा आणि तुमचे भोवती राईट लोकांना ठेवा. राईट लोक म्हणजे काय? जे तुमचं आहे तर आहे तसं सांगतात. म्हणजे मी फक्त कौतुक करणारे म्हणत नाही, आहे तर आहे तसं. तुमचं योग्य झालं, कौतुक करायच्या वेळा चुकलं असलं तर सांगू देत, हरकत नाहीये. पण नुसतं काय तर तुमची उणिवा काढायच्या, तुम्हाला खाली खेचायचं असले लोकांना जवळ ठेवू नका. जी तुम्हाला सपोर्ट करतात, तुम्हाला एप्रिशिएट करतात आणि तुमच्या राईट चुका दाखवतात. खरोखर तिथे चुकत असला की ती चूक दाखवत असले असे लोकांना तुमचे जवळ ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे मोठे होत जाता तेवढी तुम्हाला लपायला जागा कमी राहते. म्हणजे असं नाही तुम्ही सगळ्यांनाच खुश कराल. यू कांट प्लीज ईच अँड एव्हरीवन. सगळेच मला चांगलं म्हणतील, छान म्हणतील असं बिलकुल समजू नका. तुम्हाला 100 लोक चांगलं म्हणाले तरी एखादा कोणतरी असेल, नाही हे चुकीचं आहे असं करणार, अमुक तमुक म्हणणारा. का? म्हणजे यू कांट प्लीज ऑल द पीपल एट ए टाइम. त्यामुळे काही लोक तुम्हाला क्रिटिसाइज करणारे असतील, सोडून द्या, त्यांना इग्नोर करा. आणि कुठली गोष्ट अगदी सिरियसली घ्यायची नाही. मला परफेक्शन पाहिजे, हे तर अगदी परफेक्टच व्हायला पाहिजे, नाही. आपण करत करत शिकत जातो. कुठलीही गोष्ट, कुठलंही काम, तुम्ही घरातलं साधं काम घ्या, चहा करणं. पहिल्यांदा तुम्ही चहा करताना बरोबर आला असेल का? नाही. मग हळूहळू तुम्ही किती उत्तम चहा बनवू शकला. असं कुठल्याही कामाबद्दल एकदम आपण परफेक्ट बनत नाही. इट टेक्स टाइम. त्यामुळे प्रॅक्टिस 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 करायलाच लागते. आणि हे सगळं करताना लाईफ एन्जॉय करायला पण शिका. तुम्हाला हिंडायला फिरायला आवड आहे, हिंडायला फिरायला जावा. सिनेमा बघायला आवड आहे, आठवड्याला एकाच सिनेमा बघा. खेळायला आवडते, खेळा. कुठलाही एन्जॉय करत पण जावा. आणि हे सगळं करताना तुम्हाला भरपूर यश मिळेल. किती आपल्याला यश मिळालं तरी आपली मुळं विसरू नका. कधीच विसरायचं नाही. आपण आपल्या मुलांना विसरलो का नाही, आपण एकदम हवेतच राहू. त्यामुळे झाड कधी स्ट्रॉंग राहते? किती तो मोठा वृक्ष झाला असला तरी त्याची मुळं खाली जमिनीत असतात. त्यामुळे आपण किती मोठं झालं तरी आपली मुळं आपण विसरायचं नाही. ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर स्वामीजी म्हणतात, एवढं तुम्ही करा. तुम्ही गावच्या नको त्या उसाबऱ्या घेऊ नका. कन्नडमध्ये पण एक म्हण आहे बघा, उरीनं उसाबरी निनग्याक बेकू म्हणून. तुला कशाला पाहिजे गावात अमुक तमुक, तू तुझा विचार कर. त्यामुळे स्वतःला आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं असलं तर
गावाच्या उसाबऱ्या म्हणा किंवा गावचं लोणचं गळेत घालून घ्यायचं नाही. लक्ष कोणाकडे द्यायचं? स्वतःकडे. स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करायचं, स्वतःचं बघायचं. असं प्रत्येक जण स्वतःचं बघत गेला की आपोआप जग मोठं होत चालेल. आणि जसं आपण मोठं होत जातो तसं आपण दुसरेकडे बघून त्याला मदत करायची वेळ आली तर आपण त्यालाही मदत करायची. दुसरीकडे बघू नका म्हणजे ते असं म्हणत नाहीये. ते म्हणतात तुझं सोडून तू लोकांकडे बघू नकोस, आधी स्वतःकडे बघ. आपली 5 बोटं आहेत, आपण एक बोट दुसरीकडे दाखवलं ते उरलेली 4 बोटं स्वतःला दाखवतात. त्यामुळे कुठल्याही लोकाला दोष देत बसायचे ऐवजी आधी स्वतःची परीक्षा कर, स्वतःला बघ आणि स्वतःला सुधार. असं आपण प्रत्येकानं स्वतःला सुधारत गेलं की नक्कीच आपलं गाव सुधारणार. हॅव ए गुड डे.